आपण पाहता आज आपण आलेलो आहे ओरिजिनल हिंद केसरी पुशेगावचा मानकरी लक्षा आपल्या सोबत आहेत. राजू पाटील. आता पाटलांचा काही परिचय सांगायची गरज नाही, बैलगाडी क्षेत्रात कायम टॉप 10 मध्ये नाव राहतं आणि सगळ्यांना परिचय माहित आहे. कारण पुशेगावला जो नंदी एक नंबरचा ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवत असतो त्यावेळेस महाराष्ट्रात चर्चा होत असते. पाटील आता पुशेगावचा ह्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आहे. तिथपासून नाव भरपूर महाराष्ट्रात तर पोचले. होय. पण तुम्ही आधीपासून बरेच वर्ष झाले बैलगाडी क्षेत्रात आहे. होय. कसं आता बैलगाडी क्षेत्राकडे कसं बघताय सध्याच्या घडीला? आज जुने पहिले क्षेत्र नाचताय क्षेत्रात जमीन आसमानचा फरक झाला. भरपूर झालाय. पहिली शब्दासाठी माणसं जागत होती, आता पैशासाठी जागतील. आता जोपर्यंत काय काय वेळा असं काय काय पहिल्यातलं असं आहे ती की जोट्याचा बैल असतो त्याची गॅरंटी नाही तो बैल आपल्या संग पळेल, असा विषय झालाय आता. मग नक्की नवीन मुलांनी हात आता पडावं का? नवीन मुलांनी बैलगाडी क्षेत्रात जरूर पडावं, पण ते जुनं विचार घेऊन पडावं. कारण हे क्षेत्र आता जरा जरा कसं आहे, काय काय नवीन बैलगाडी मालकांच्यामुळे भरपूर वाईट वळणाव क्षेत्र निघाले. कारण आता तुम्ही एवढं जुने जाणता असून तुम्हाला एवढा अनुभव येते, मग नवीन जी पडते ती त्यांना तर काय काय सहन करायला लागत असेल. हा बरोबर. नवीन दासनी कसं आहे, नवीन काय ती पैशाचा विचारच करणं झाले. आता नवीन 4-5 जण गोळा होत्यात, एक वासरू घेत्यात. त्यांना म्हणजे असं सुख दुःख वाटतं ना, ते वायदी देताना म्हणजे किरकोळ वाटते. 50च्या काळात देताना 5 जणांनी 10,000 काढायचं द्यायचं, त्यामुळे त्यांना काय वाटतं ना. पण जो एकट्या मालकाचा बैल आहे त्याला ते 50,000 वायदी देताना 10 वेळा विचार करायला लागतो. त्याच्यामुळं कसं आहे, नवीन बैलगाडीच्या प्रेदा पोरासने कसं वाटतंय, आबा ह्या त्या वासराचा विचार करेनात. ती वासरू त्यांचं चांगलं पळत असतं, पण अचानक पुढचा बैल नाही जाऊ ते पैसे घेते मी घालायला पुढचा बैल. 1-2 पैरे करते ती घालते, पुन्हा ती वासरू बाद होते, पुन्हा ती पळत नाही, पुन्हा बाजारात विकते. काय त्याचा उपयोग? मग त्याच्यामुळे जी आपली परंपरा जी आता पुढे चालली आहे ती कुठेतरी ह्यातली 25-30% लोक ह्यातनं बाहेर निघतील मग असं व्हायला लागलं. 100% आमच्यासारखी जुनी माणसं आता नको वाटायला लागले बैलगाडीची. असं झालं जुन्या माणसांनी. काय झाले, पहिली लोक वासरं अशी दुसऱ्यापासून पुढे जास्त पळवायची, आदत एवढी पळवत नव्हती ती. आता आदत मैदान ओपन आदत बैल मैदान चालू झाल्यापासून आदतला असं रेटते ती 4-4 दिवसाला माणसं. पुन्हा तो आदत दुसरा झाला की पळणा झाला. पुन्हा 1-1.5 वर्षानं एखाद्यानं ठेवलाच लाडाचा असला की मग तो 4th 6th पळतोय बैल. बरं, आता ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळाला, बरेच मैदान 1 नंबर केला, बरेच मोठं गुलाल केलं. त्यानंतर ज्यावेळेस फॉर्म मध्ये लक्षा 1 नंबर करत होता, नंतर खालच्या रेंजला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, बऱ्याच गोष्टी जाणवतात बैलगाडी मालकाला. तुम्हाला काय तसं जाणवल्या? भरपूर आयुष्यात आपण चढ उतार लय बघितले. आणि काय होतं माहिती आहे का, आता 1 नंबर पळ असताना मित्रमंडळी पाहुणं पे असते की त्यांचे 2-3 नंबराचे बैल असते, त्यांना बैल द्यायला लागतो. त्याच्यामुळे ती लगेच पुन्हा काय फॅन्स लोकांनी वाटतं, फॅन लोकांना काय वाटतं, ज्याचं फॅन असतं कोणत्या लक्षाचं फॅन म्हणा दुसऱ्या बैल, त्यांना कसं बैल सारखा 1 नंबरात राहावा. आपल्याही मनाला वाटतं आपला बैल कायम 1 नंबराचा, पण कसं जरा पाहुण्याचा विचार करायला लागतो, मित्रमंडळीचा बी करायला लागतो, द्यायला लागतो बैल. त्यामुळे ती काय लोक लगेच ही करते, ती बैल रिवर्स आला ही झालं. पण ज्या मैदानात त्याला पळायचं असतं त्याला गाजवायचं, त्या मैदानात ती 100% गाजवतो. मित्रांनो, ह्या गोष्टी बैलगाडा मालकालाच फक्त माहित असते की रिझन नक्की काय असतो काय नाही. कारण ज्यावेळेस आपण प्रेक्षक म्हणून बघत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण त्या बैलात चाहत असतो की बाबा कायम 1 नंबर करावा. पण जसं त्यांनी सांगितलेलं त्या गोष्टीचा बी विचार करायला पाहिजे प्रेक्षकांनी, की एखाद्याला रिवर्स आला ह्या गोष्टी म्हणजे जो पाळणारा बैल आहे तो 100% कायम त्याचं देत असतो. फक्त कुठेतरी आपले संबंध जपण्यासाठी आपण संबंध जपायला लागते, मित्रमंडळीचे पाहुण्यांचे संबंध जपायला पाहिजे. त्यामुळे परत द्यायलाच लागतो बैल. आता 1 नंबरातला बैल दावणीला आणि ज्यावेळेस 1 नंबरातला बैल दावणीला नसतो त्यावेळेच्या काय काय गोष्टी जाणवलेल्या? कारण लक्षानं तर नाव केले, त्याच्या आधी लक्ष्मणराव सोबत तुम्ही असायचा,
त्या लक्ष्मणरावनं नाव केलंय. त्याच्या आधी भरपूर बैल झाली. मधला जो कालखंड गेला त्या काळात काय काय गोष्टी घडल्या? ही कसं आहे, बैलगाडी क्षेत्राला बैलांचा म्हणजे एक एक नाद लागलेला असतो. ह्यो एखाद्या दारोड्याच्या वरचा नाद असतो. कारण एकदा बैल आपल्यालाही चाललेला असत की नाही. तर कसं आहे, आता धावलेला एखादा वासरू किंवा बैल नसला तर आमच्यासारख्या माणसाला आण जात नाही. बैल ह्यो पाहिजे. आता माझ्या घरी काय मला म्हणतात चुलत भाऊ या 2 गायी सांभाळ, म्हैस सांभाळ एखादी, पण नाही आपलं मी काय माझ्या घरी बैलच असतो. कधी घरातली लागतं म्हणलं एकच दूध कमी खावा, पण ती म्हैस आणि गाय नाही. मित्रांनो, ह्यो बैलगाडी क्षेत्राचा हाडा मासाचा शेतकऱ्याचा नाद आहे, जसा पाटलांचा आहे की घरात दूध कमी पडले तरी चालेल पण वासरू एखादा दावणीला पाहिजे. वासरू पाहिजे, बैल पाहिजे दावणीला आपल्याला. आणि नशिबानं योगायोगानं कसं आहे, आपल्याला लकच आहे क्षेत्रात की बैल आपला कायम आपल्या आजचा एक बैल टॉपला असतोच बैल. आता ह्याच्या मागोमाग बारका लक्ष एक तयार झालाय. पहिल्यांदा झाले फायनल एक झाले, क्वार्टरला राहिला. आता स्वभाव कसा आहे? पहिला लय इद्रा होता. नाही, स्वभावात नाही काय बदल. स्वभावात घरी असाच शांत. स्वभावात त्याला कुठं जिथं ज्या वेळेला त्याला हिद्रापणा धावाय त्या ठिकाणीच तो धावतो. तर ह्याच्यासारखा शहाणा बैल नाही. कारण आता तुमच्यासारखी जुनी लोक असायची का नाही, किंवा आत्ताची ही नवीन पिढी, यात विचार एवढं वेगळा येते ना वर खाली, की नवीन पिढीतली लोक काय म्हणते, जरा बैल जर शांत झाला तर कुठेतरी गती कमी येणं किंवा या गोष्टी, खरंच ह्या गोष्टी जाणवते का? नाही, झाला कसं शांत झाला बैल झाला तसं म्हणजे होतं. इद्रा वेळा कसं आता काय इद्रा राहणार नाही ना तुम्ही. आता एखादं पोरगा असतं नटकट लहानपणी, त्याचा मोठं उठ त्या लहान पोरांना मी तसंच राहावं का? लग्न झाल्यावर बी त्यानं तसंच करायचं का? मोठं झालंय तसं याच्यात बी आहे, वय होईल तसं ती शाने होते तीच की. म्हणजे पण ज्याच्या अंगात पहिलवानाच्या अंगात जी रग असते जी असते तो किती बी म्हातारा होत्या ती धमक त्यांच्यात राहते. ती म्हणत आहे एक, शेर कितना भी बोडावं कभी घास नाही खा सकता. बरोबर. तसं त्यांचं या बैलांचं असतं. मित्रांनो, खरंय बरं का, आज प्रश्न विचारला त्यांना मी, बऱ्याच जणांना विचारायला, पण आज त्यांनी अगदी चांगलं उत्तर दिलंय की ज्यावेळेस एखादा माणूस पण असतो, ज्यावेळेस तो मॅच्युअर होत असतो त्यावेळेस 100% शांत येत असतो आणि ह्या गोष्टी म्हणजे सगळ्या बॅलन्स करत असतो आपल्या जीवनातल्या. आता एक नंबर किती त्यानं आतापर्यंत केला आणि किती मैदान केली असतील ती ही प्रेक्षकांना सांगा. कारण काय होतं आता विसरते ती माणसं. पण नाही आपण कधी ते असं म्हणजे एक नंबरातले त्याचे फायनल कधी मोजमाप ठेवलेलं नाही, तसलं आपण मोजमाप ठेवत. कारण आताच्या घडीला काय चाललंय माहितीये का, जो चालवला दिसेल तोच वरच्या स्टेपला सगळे म्हणते. हो, एकदा आता कसं झालं दुनियाला, आता काय चाललंय, आता आजकालचे लोक कशी चालू गोड्यावी करते ही करतोय, पण तो बायला त्याचं बागचं ती बघत नाहीत त्याचं काय असेल. त्यासने आता कसं आज एक नंबर झाला की त्याचं स्टेटस त्याचं जी, उद्या दुसरा एक नंबर होतो, ती कालच्याला विसरतात त्याचाच एक नंबर स्टेटस होतो. मग त्यामुळे पायऱ्या वगैरे होताना काय दुसऱ्या गोष्टी नाही, काय पायऱ्याला नाही का आपल्याला तर नाही कधीच त्रास नाही पायऱ्याला हे करू. कारण काय होतं, एखादा पायरा झाला की बरेच जण मला आता म्हणते ती की बाबा एखादा एक नंबर आपल्या एका मैदानात झाला, दुसऱ्या मैदानात 2, 3, 4 नंबर झाला की जो पायरा झाला असतो तो बी तुटतोय. नाही होतो तसं पायऱ्याचं गणित आजकाल म्हणजे बऱ्याच जणांचं झालेलं आहे. काय जणांचं आदल्या दिवशी पैर तुटल्यात, काय जणांचं 2 दिवस अगोदर तुटल्यात. होते काय गोष्टी माणसं, म्हणून मी पहिल्यांदा म्हणलं नाही, माणसं शब्दासाठी अलीकडे जागत नाहीत. काय जण अशी आहेत बैल बालक की बाबा झाला आज पायरा दिलाय माझा, तुमचा माझा पायरा झालाय त्याला करू, पण त्यातनं एखाद्याला वायदी आली 50,000 रुपये केजी, एवढं मैदान हवा पुढच्या मैदान आपण हाणू माझ्या नाही, पैसे घेतले की तो दुसऱ्यावर पळत, असा विषय झाला. आपल्याला तो विषय कधीच आपल्याकडनं होणार नाही. आपला शब्द असतो, एखाद्याला दिला बैल की दिला, मग त्याचं तिथं काय बी हो, तोंडात नाही एकदा शब्द तुम्हाला बैल दिलाय त्या संगच पाळायचं. मग तिथं किती बी मोठा हिंद केसरी मान केसरी आला तरी नाही, त्याच्यावरच पाळायचं. जो पहिला शब्द आपला गेलाय त्याच्यावर. ते आता पुष्यगावला एक नंबर झाला, त्याच्या आधी काय काय तयारी केलेली? ज्यावेळेस पुष्यगावचं मैदान होतं, बाबा सगळ्यांचं वाटतं की ओरिजिनल हिंद केसरीचं मानकरीचं मैदान येतंय, या गोष्टी बाळगल्या पाहिजेत, असं केलं पाहिजे तसं, किती दिवस आधी नियोजन केलं? नाही काय नियोजन आमचं पुष्यगावचं तसं अगोदर नियोजनच नव्हतं, ओळखीच झालं पुष्यगाव. कारण तेव्हा तर लय तापट होता, आता थोडा चाना झाला. कारण आधी नियोजन होतं, पुन्हा अचानक
पळावं लागतंय बोलले करून सगळ्यांचा विचार झाला. शेटजींच्या घरची शेटजींची बहीण महत्वाची म्हणली ही झाले तर ताईमुळे पुशेगावला पळाला. ताईंच्यामुळे ताईने जास्त फोर्स झाल्यामुळे पुशेगावला पळालो आणि त्यांच्या शब्दाला यश आलं. आता पुशेगाव आणि पेडगाव ह्या मैदाना मोठा मान आहे, कारण महाराष्ट्रातली जनता सगळी त्या मैदानात असते, होय. लहानपासून थोरापर्यंत. पेडगावचं बी 2 दिवसावर मैदान आलंय. अरे पेडगावचं पण काय आता शेटजींच्या घरी काय कार्यक्रम आहे एक महत्वाचा, मग त्याच्यामुळे आता आमचं अजून तरी चाललंय या 22ला पळणार आहे 100%. पण 21चं अजून आमचं हैदराबाद सांगतोय आमचा अजून पहिरा झालेला नाही आणि आम्ही म्हणजे त्या कार्यक्रमामुळे आम्ही थांबलोय पळायचं का नाही. म्हणजे एवढा ओरिजिनल हिंद केसरी टॉपचा नंदी असं कसं असतं जो तो कार्यक्रम आता कसं आहे नात्याचं मला मागायचं म्हणलं की मित्रमंडळी पाहुणं पै जपायला लागते. बरोबर. शेत पेडगावचं हिंद केसरी मैदान पुढल्या वर्षी येणार आहे, पण ह्यो कार्यक्रम येणार नाही ना पुढल्या वर्षी. बरोबर. हा अजून काय तो म्हातारा नाही, आत्ता दुसरा झालाय. 400त पुन्हा आपण ती हिंद केसरी खेळू, पण ह्यो कार्यक्रम किंवा काय असतो कशा लग्नाचा असतो उत्सवा कशाचा असतो, तो कार्यक्रम पुन्हा दरवर्षी प्रत्येक वर्षी येत नाहीत ना. बरोबर. ह्याच्यामुळे जरा 21चं आमचं अजून चाललंय जरा थोडं. ही जी पाटील तुमचं जे जुन्या लोकांचा विचार आहे ते का नाही आत्ताच्या, हेच फरक आहे विचारात. संबंध महत्वाचा जपलं पाहिजे ती, आणि नंतर नादाकडे बी लक्ष दिलं पाहिजे. तेच की कसं आहे संबंध बाकीचं कारण बघून ह्यो नाद केला पाहिजे. हे करून नुसतं नाद करत बसलो हे झालं की पण हे नाही हो, नादाला आपल्याकडे तेवढंच महत्व आहे. पण तुझ्या कार्यक्रम असतात काय असते त्याच्यामुळे. बरोबर. त्या ठिकाणी आता कसं मी नसलो किंवा माझा मुलगा नसला तर पोरासनी म्हणलं जावा बैल घेऊन तर ती जाऊ शकत नाही, त्यांना ती होत नाही ना ती. बरोबर. आणि दोघा तिघा असली तरच तो बैल, आणि शक्यतो मी त्याला लागतोच. मुलाला सुद्धा तेवढा तो होत नाही, कारण प्रेक्षकांचं लक्षाकडे भरपूर आहे की पेडगावच्या मैदानात काहीतरी करेल. कारण तो 100% आमचा बी प्रयत्न चालू आहे ती कसं, पण शक्यतो आता म्हणजे अजून तर आपली ही नाही की पेडगावला आपण 21ला पळू. शक्यतो म्हणजे नाही कार्यक्रमात नाही व्हायचं, पण बघू त्यातनं बी अजून काय झालं. काय त्या मैदान ज्यावेळेस जवळच असते ती त्यावेळेस, आता तुम्ही बरेच वर्षी हाताय, काय काय गोष्टी जाणवतात त्या मैदानाच्या? कारण पेडगावचं नाव म्हणले की सगळ्याला नाही, ती जनतेच्या मनातलं हिंद केसरीचं मैदान आहे ते. आणि कसं असतं आता पुशेगावच्या कोरेगावच्या साईडनं मैदान असतात त्यामुळे पब्लिकचा जरा अभाव असतो, पण पेडगाव कसं आहे पावसाळ्यातलं मैदान जून महिन्यात सगळी बैल एका जागी असतात. मुंबईचा आता आपला पश्चिम महाराष्ट्र पूर्ण एका जागी असतो, मग त्याच्यामुळे कसं पब्लिक ही ह्या तारखेच्या मैदान नसतात यात्रेची म्हणा अजिबात म्हणा, त्यामुळे पब्लिक फुल जनता फुल असते ही करून. आणि शक्यतो कसं पेडगाव म्हणते की सुनील मोरे यांचा चाहता वर्ग भरपूर आहे, आमच्या बी ती काळजात आहेत ती, आणि त्यांनी ती कमवलंय सुनील मोरे यांनी. त्याच्यामुळं पेडगावला चाहता आणि पेडगावचं मैदान भरपूर असतं, मग लोक प्रेक्षक. आता शेडजी पण आले, ती शेडजी काय बोलणार आहे ते? शेडजी या की. शेडजी बोलतील की. मित्रांनो आज शेडजी पण इथं होते. मोठं मैदान म्हणले की सगळी मोठी तयारी असते, कारण बैलगाड्या मालकांच्या साठी पेडगाव, पुशेगाव, कोरेगाव, ही कोळ त्या मैदान म्हणले की डोक्यात वेगवेगळे विचार असते ती मालकांच्या. आमच्या पण तसेच विचार होते, पण थोडं घरगुती कार्यक्रम असल्यामुळं आमचं 21 तारखेचं थोडं पोस्टपोन करायचं नियोजन चाललंय. आता पण मी गावावरूनच आलो होतो, गावी तेच कार्यक्रमासाठीच पुढे डेट ढकलता येते का ती विचारण्यासाठीच गेलो होतो. जर झालं शक्य तर संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणलेत. अजून मग तसं काय बोलणं झालं तर 21चं संध्याकाळी फायनल होईल, पण अजूनपर्यंत काय झालेलं नाही, त्याच्यासाठीच मी गेलो होतो गावी. फायनल झालं तर मग पळू आपण. आता एवढा 1 नंबरातला बैल आणि बरेच त्यानं फायनल आतापर्यंत घेतले, ते चाहत्यांच्यासाठी काय सांगचाल? चाहत्यांच्यासाठी 21ला नाही झालं पळायचं शक्य तर 22ला तर आहेच आहे.
पण प्रयत्न प्रेक्षक वर्गासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. आता घरातला कार्यक्रम असल्यामुळं सगळ्यांना बोलून चालून काय होत असलं तर डेट पुढे ढकलता येते का बघायचं चाललंय. झालं तर प्रेक्षक वर्गासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. आमची पण इच्छा आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे, पण घरगुती कार्यक्रम असल्यामुळे सगळेच म्हणले थांबायचं असेल तर थांबूया, तसं काय नाही. आमची चिठ्ठी टाकलेली कॅन्सल केली आहे. पण कार्यक्रम असल्यामुळं आणि ते कार्यक्रमासाठी मी आज आवर्जून म्हणजे गावाला जाण्याचं कारण तेच होतं की आपल्याला कार्यक्रम पुढे ढकलता येत असला तर बघूया. कारण की हे जर मोठं एवढं मैदान आहे, आपण बारके मोठे खेळतच असतो, यात्रेचे आहेत कुठले मैदान आहे जे खेळतो त्याच्यापेक्षा हे जे मैदान आहे ते हिंद केसरी, त्याला सगळ्यांचीच इच्छा असते, आमची पण इच्छा आहे. पण त्या कार्यक्रमामुळेच थोडं मागं पुढं चाललंय. बघू संध्याकाळपर्यंत. अजून आम्ही त्याच्यासाठी पैरा सुद्धा कुठला फायनल केलेला नाही. नको म्हणलं, ज्यावेळेस आपलं डिक्लेअर होईल त्यावेळेस आपण पैऱ्याची शोधाशोध करू, तोपर्यंत काय पैरा करायला नको, असं झालंय. आता काय झालंय माहितीये का, ज्यावेळेस एखादा कुठलाही नंदी असतो ओरिजिनल हिंदी केसरीचा मान मिळत असतो आणि एखादा टॉपचा नंदी असतो मथुर सारखा असेल, बऱ्याच मी मुलाखती घेतो किंवा इंस्टाला असेल, बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा असते की लक्ष आणि मथुर ही गाडी एकदा तरी बघाय भेटली पाहिजे प्रेक्षकांना. आमची तरी इच्छा आहे, पण ज्या दिवशी आता म्हणजे राहुलबाईच्या मनात येईल किंवा आमची पण इच्छा आहे मोहिल शेठ सोबत पळायची. 1-2 वेळा मोहिल शेठला पण कॉल केलेला आहे. त्यांचा ज्यावेळेस येतोय त्यावेळेस आमचं कुठंतरी झालेलं असतंय किंवा आम्ही ज्यावेळेस त्यांना कॉल केलेला असतोय त्यावेळेस त्यांचं नियोजन झालेलं असते. पण राहुलबाई संघ आमचा असं कधीच विषय झालेला नाही. पण इच्छा आहे, आम्हाला पण मोठ्या नंदीत पळायची इच्छा आहे. बऱ्याच नंदीची इच्छा असते की बाबा मथुर सोबत पळायचं आहे, बकासूर सोबत पळायचं आहे. तसं आमची पण इच्छा आहे. आमचा जरी नंदी 1 नंबरातला असला तरी आमची इच्छा टॉपच्या नंदीपेक्षा कुठलाही नंदी असो, त्यात 2-3 आपले असे मनातले असतात ना, बरोबर, पण ते इच्छा पूर्ण करायची आहे. आता आमचं आपलं ह्यांचा निसर्ग गार्डन वाल्यांचा तात्यांचा सुंदर त्यांच्यासोबत पण पळायची इच्छा आहे. पण काहीतरी थोड्या अडचणी असतात त्या मैदानात, मग त्याच्या हिशोबाने नियोजन झालेलं असतं, त्यांचं कुठंतरी झालेलं असतं, ह्या गोष्टी अडचणी येतात. बघू, काहीतरी समोरून एकदा कॉल करून 8 दिवसाच्या गॅपवर आम्ही स्वतः कॉल करून पायरा करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच पळू. कारण आता पाटील तुमचं नाव मी पहिल्यापासून ऐकतोय. ज्यावेळेस तुमच्या जुन्या लोकांच्या घुटना ऐकलेले की पाटलांनी ज्यावेळेस मैदानात एखाद्या उतरले त्यावेळेस काहीतरी वेगळा इतिहास घडवलाय तुमच्या दावणीच्या बैलांनी. पुष्यगावला 1 नंबर आणि पेडगावला पण 1 नंबर, असं काहीतरी मी बऱ्याच लोकांच्या घुटना ऐकलंय की हा जर इतिहास जर घडला, पुष्यगावचा हिंद केसरी पेडगावला बी 1 नंबर केला तर काय होईल? काय बघू आता नशिबाचा काय कार्यक्रम अडचणीमुळे काय आता नशिबात असेल आपल्या किंवा बैलाच्या, जर झालं शक्य तरी 100% इतिहास घडवू आपण पण आणि तेवढी आपल्या बैलाच्या धमक आहे ती. बरोबर. वासर बघूया, चला या पाटील, माईक घेऊन या. त्याचं कुठलं फायनल झालं? ते कातर खटावर परवा राहिला. आणि पलीकडे वासरू आहे ती तेव्हा अजून नाही काढलेला, फेरचा काढल्यात. तिकडून दाखवा. त्याचं फेरे काढलेच फक्त. हो, तर आता मैदानात काढायचा आहे. जतवर आणलेला आहे. पाटील हे आपल्याकडे कंटिन्यू व्हाईट गोल्ड सगळी व्हाईट गोल्डच. त्याचं काय कारण? कारण आता काय होतं, सगळ्यांनी लगेच कुलाला राहायचंय. नाही, गुलाब कसं असतं, मला पहिल्यापासून म्हणजे कसं आहे, आता मैसुरी बैलासनी व्यवस्था हे करायचं नसतात, पण आपल्या परंपरागत कसं पहिल्यापासून घरी खिल्लारची आपल्याला आवड पहिल्यापासून, खिल्लार जातो आणि वासरा लागतात आपल्याला. तुम्हाला म्हणजे ते खिल्लारच दावणीला पाहिजे? हो, खिल्लारच आपल्याला, खिल्लारासाठीच आपलं जास्त. आता मैसुरी एक आमच्या घेतलेल्या शेटजीनी त्यांनी मित्राकडे बांधलाय बैल. नाही, ती मला ती पटतच नाही जरा, आपल्याला हेच होतं जरा, म्हणजे बैल पहिल्यापासून आपल्याला खिल्लारच ही लागते ती करून. मैसुरी आपली होती, पहिली बैल घेतली, भरपूर इकली. खिल्लारची मैसुरी मध्ये काय वेगळा तुम्हाला क्वालिटी जाणवली? कसं असतं जरा खिल्लार मैसुरी काय ते जरा काय त्यातला प्रकार जाते, जरा गाजऱ्या जाती असते, म्हणजे असं 1-2 वर्ष बैल पळतो, पुन्हा तो इजला पुन्हा लवकर होत नाही. ही आपली बैल कशी केला
की शेवटपर्यंत बैल पळणार ही हम्म. नक्की. त्यांच्यात असं नव्हतं फक्त ही शिकवायलाही जरा वेळ लागतो. म्हैसुरी कशी लगेच तुम्ही आणलं वासरू गाडीतनं घेतलं चक्राला पेरा काढाय म्हटलं तरी लगेच नेतात. घरी आणायच्या अगोदर एक एक जण पेरा काढून घरी नेतो. ठीक आहे जरा शिकवाई ताप देतात आणि 100% लाईफ टाइम चालतात. मित्रांनो बघा त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी जी सांगितलंय ती ह्या वेगवेगळे फरक जाणवते ती खिल्लार आणि म्हैसुरीमध्ये. ते आता ह्या बैलाकडे बघा 10 वर्ष बघायला लागणार नाही ह्याच्याकडे. 10 वर्ष पाहणार. 10 वर्ष बैल पाळणार आहे. हम्म. बघा तुम्ही एवढी गॅरंटी पाटील कशी काय देतो? माझं कसं होतं वासराचा मी 1 2 3 फेऱ्या काढतो. तिसऱ्या फेऱ्यात मला पटला तर ठीक. जर आपण सरळ बाजारात घेऊन येतो ते ठेवायला मग दुसरं भरायचं. दावणीला पाहिला तर टॉप मध्येच राहिला पाहिजे. आपण कसं पहिल्यापासून आपल्या दावणीला 1 नंबरचा बैल कायम टॉपला आहे. म्हणजे आपण घेतलाय ₹1,00,000 आणि ते बाजारात 30,000ला कसा ऐकायचा. आपण त्याला पुन्हा ती ₹1,00,000-2,00,000 घालवून पुन्हा 30,000ला ऐकायचं. त्याच्यापेक्षा आपलं तिच्या थोड्या ह्याच्यात आपलं होतो ₹5-10 हजार आपल्याला काय तोटा होईल इकून टाकायला लगेच. मित्रांनो बघा ही गणित आहे ती बैलगाडा क्षेत्रातली ही शिकाय पाहिजे ती नवीन पिढीने आता. कारण ही गणित शिकला तरच मला वाटते टिकल ह्यात मान. होय त्याला जर फिरवत जर बसला तर 100% लॉस मध्ये जाणार. 100% आणि महत्वाचं म्हणजे मी कधीच शिकवलेला आणि पळवलेला बैल कधीच घेत नाही. लहान कुरी वासर आणतो मी बघून माझ्या नजरेने ती आपण शिकवायची. शक्यतो अजून तर नजर फेल गेला नाही. आईच्या 1-2 वासर गेल्यात फेल पण ती लगेच मी बाजारात नेऊन निघतो. पण ती कुणाला तरी लाली पावडर लावून म्हणत नाही हो लय पळतो निघायचा. बरोबर बाजारातच नेऊन निघायचा कुणाला पटेल तो निघतो शेतकरी. बघा मित्रांनो या गोष्टी आहेत सगळ्या आणि या गोष्टी सगळ्या अभ्यास करून त्यांनी आता हे वासरं भरपूर जण मागतात पण नाही ऐकणार हे वासरं. लक्ष्या मागे पळवायची. म्हणजे लक्ष्या कुठेतरी वयोवृद्ध होती तोपर्यंत ही जागा चालवणारच आहे. मागे चालवतात वासरं. मित्रांनो आपण त्यांच्या दावणीला शुभेच्छा करूया की जी खिलारची जी परंपरा आहे आपली जी टिकवली ती असलेल्या शेतकऱ्यांनी टिकवली त्यामुळं खिलार गो संवर्धन होतंय. धन्यवाद.